गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू अचिव्हर्स ॲबॅकस. मी इंद्रायणी बिरादार. तर आज आपण ॲबॅकसच्या क्लासमध्ये आपण ॲड 3 आणि ॲड 2 चा फॉर्म्युला यूज करून हीच ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची उदाहरणं विथ ॲबॅकस किटवर कसं सॉल्व करायचं ते शिकून घेऊयात. ओके, तर बघा याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण काय शिकलत? ॲड 9, ॲड 8, ॲड 7, ॲड 6, ॲड 5 आणि ॲड 4 चा फॉर्म्युला यूज करून विथ ॲबॅकस किटवर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं सॉल्व करायचं ते शिकलात. ओके, तर आज आपण 2 फॉर्म्युले यूज करून ॲडिशन आणि सबट्रॅक्शन शिकणार आहोत. तर आपला हा फर्स्टचा फॉर्म्युला काय आहे? ॲड 3 चा घेऊ तर अगोदर. ॲड 3 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 3 इज इक्वल ॲड 10 आणि लेस 7. ओके, हा फॉर्म्युला यूज करून आपण 1 बाय 1 ही मॅथ ॲबॅकस किटवर सॉल्व करायला घेऊ. ओके, तर आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 2, ॲड 2, ॲड 5 आणि ॲड 3. तर आपल्याला फर्स्ट ॲड 2 करायचे आहेत. आपण ॲबॅकस किटवर ॲड 2 करायला घेऊ. 1 आणि 1 2, ॲड 2, ॲड 1, ॲड 2. ओके, ॲड 5, ॲड 5. ओके, ॲड 3 करायचं आहे. ॲड 3 करायला युनिट रॉडवर बीट अवेलेबल नाही आहेत, मग त्यावेळेस आपल्याला ॲड 3 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 3 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 7, ॲड 10 लेस 7, 5 6 आणि 7 लेस 7 केले तर आपलं आन्सर किती आलंय? 10 1 11 आणि 12. आन्सर किती आलंय? 12. तर आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, ॲबॅकस क्लिअर. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 7, ॲड 3, ॲड 9 आणि ॲड 6. आपल्याला ॲड 7 करायचे आहेत. 5 6 7 ॲड 7 केले. ॲड 3 करायला बीट अवेलेबल नाही आहेत. ॲड 3 चा फॉर्म्युला आहे ॲड 10 लेस 7, ॲड 10 लेस 7. ओके, ॲड 9 करायचे आहेत. 5 6 7 8 9 ॲड 9 केले. ॲड 6 चा फॉर्म्युला काय आहे? आता बघा युनिट रॉडवर ॲड 6 करायला बीट अवेलेबल नाही आहे, म्हणून आपण काय करणार? ॲड 6 चा फॉर्म्युला यूज करणार. याच्या अगोदरचा ॲड 6 चा फॉर्म्युला आपला झालाय, तर आपला ॲड 6 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 6 नाही, ॲड 10 लेस 4, ॲड 10 लेस 4 1 2 3 आणि 4. ओके, आपलं आन्सर किती आलंय? 10 आणि 10 20 आणि हा 5 25. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, ॲबॅकस क्लिअर. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 9, ॲड 8, ॲड 1 आणि ॲड 3. आपल्याला फर्स्ट ॲड 9 करायचे. 5 6 7 8 आणि 9 ॲड 9 केले. ॲड 8 करायचे आहेत, परंतु बीट अवेलेबल नाही आहे, मग आपल्याला ॲड 8 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 8 चा फॉर्म्युला आहे ॲड 10 लेस 2. ओके, ॲड 1 केले. आपल्याला 3 ॲड करायचे आहेत. आता बघा युनिट रॉडवर ॲड 3 करायला बीट अवेलेबल नाही आहे, ओनली 1 आहे, मग आपल्याला ॲड 3 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 10 आणि लेस 7, ॲड 10 लेस 7 5 6 आणि 7. तर आपले आन्सर किती आले? 10 आणि 10 20 आणि हा 1 21. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, ॲबॅकस क्लिअर. आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 6, ॲड 4, ॲड 8 आणि ॲड 3. आपल्याला ॲड 6 करायचे आहेत अगोदर. 5 आणि 1 6 ॲड केले. ॲड 4 बीट करायला अवेलेबल आहेत का? ॲड 4 करायला नाही आहे, मग आपल्याला ॲड 4 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. अगोदरच्या क्लासमध्ये झालाय. ॲड 4 चा फॉर्म्युला आहे ॲड 10 लेस 6. ओके, ॲड 8 5 6 7 8 ॲड 8 केले. ॲड 3 बीट ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 3 चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 7. ओके, आपलं आन्सर किती आलंय? 10 आणि 10 20 आणि हा 1 21. ओके, ॲबॅकस क्लिअर.
आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड 4, ॲड 5, ॲड 3 आणि ॲड 2. आपल्याला 4 ॲड करायचे आहेत, 1 2 3 आणि हा 4. ॲड 4 केले, ॲड 5, ॲड 3 बीट ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 3चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 7, 5 6 आणि 7. ओके, नंतर ॲड 2 करायचे आहेत, 1 आणि हे 1 2. आपले आन्सर किती आले, 10 आणि 1 11 12 13 आणि 14. आन्सर किती आले, 14. आपण राईट डाऊन करून घेतलं. ओके, अबॅकस क्लिअर. ओके, आता बघा किती फास्ट मध्ये आपण विथ फॉर्म्युला यूज करून हे ॲडिशन आपण अबॅकस किटवर सॉल्व केला. ओके, तर आता आपण ॲड 2चा फॉर्म्युला यूज करून हीच ॲडिशनची उदाहरणं आपण विथ अबॅकस किटवर सॉल्व करायला घेऊ. ओके, तर ॲड 2चा फॉर्म्युला काय आहे, ॲड 2 इज इक्वल ॲड 10 आणि लेस 8. बरोबर. आपला आता फर्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, ॲड 3, ॲड 5, ॲड 2 आणि ॲड 8. ओके, फर्स्ट आपल्याला ॲड 3 करायचे, 1 2 3 केले, ॲड 5 ॲड केले, ॲड 2 बीट ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहे, मग आपण ॲड 2चा फॉर्म्युला यूज करणार, ॲड 10 आणि लेस 8 करणार, ॲड 10 लेस 8 5 6 7 8 लेस 8 केले. आता मग आपल्याला ॲड 8 करायचे, 5 6 7 आणि 8. तर आपला आन्सर किती आलंय, 10 आणि 5 15 16 17 आणि 18. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, अबॅकस क्लिअर. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड 9, ॲड 5 आणि ॲड 2. आपल्याला ॲड 9 करायचे, 5 6 7 8 आणि 9 ॲड केले आपण. ॲड 5, आता 5 बीट ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहे, तर ॲड 5चा फॉर्म्युला यूज करायचा. ॲड 5चा फॉर्म्युला काय झाला आहे, ॲड 10 आणि लेस 5 करायचं. ओके, ॲड 5 हे 5 ॲड केले, ॲड 2 आता ॲड 2 करायचं आहे परंतु बीट अवेलेबल नाही आहे, मग ॲड 2चा फॉर्म्युला काय आहे, ॲड 10 आणि लेस 8, ॲड 10 लेस 8 5 6 7 आणि 8. आपले आन्सर किती आले, 10 आणि 10 20 आणि हा 1 21. ओके, अबॅकस क्लिअर. आपले नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड 7, ॲड 2 आणि ॲड 3. फर्स्ट आपल्याला ॲड 7 करायचे आहेत, 5 6 7 ॲड 7 केले, ॲड 2 1 आणि 1 2 ॲड 2 केले. आता ॲड 2 करायचे आहेत, रिपीट आपल्याला बीट अवेलेबल नाही आहे, मग आपण ॲड 2चा फॉर्म्युला यूज करायचा, ॲड 10 लेस 8 5 6 7 8. ओके, ॲड 3 1 2 आणि 3 केले ॲड. तर आपलं आन्सर काय आले, 10 1 11 12 13 आणि 14. आपलं आन्सर किती आलंय, 14. ओके, आपण अबॅकस क्लिअर करू. आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड 8, ॲड 2, ॲड 5, ॲड 3. आपल्याला फर्स्ट ॲड 8 करायचे आहेत, 5 6 7 8 ॲड 8 केले, ॲड 2 मग आपल्याला ॲड 2चा फॉर्म्युला यूज करायचा आहे, ॲड 10 लेस 8 5 6 7 8 लेस केले, ॲड 5 आपण 5 बीट ॲड केली, ॲड 3 1 2 3. आपलं आन्सर किती आलंय, 10 आणि 5 15 16 17 आणि 18. ओके, आपण राईट डाऊन करून घेऊ. हा, अबॅकस क्लिअर. आता आपल्याला नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड 5, ॲड 3, ॲड 9 आणि ॲड 3. फर्स्ट आपल्याला ॲड 5 करायचे, ॲड 5 केले, ॲड 3 1 2 3 ॲड 3 केले, ॲड 9 करायला बीट अवेलेबल नाही आहे, मग आपण ॲड 9चा फॉर्म्युला यूज करायचा. ॲड 9चा फॉर्म्युला काय आहे,
ॲट 10 लेस 1. ओके, आता नेक्स्ट काय आहे, आपल्याला ॲड 3 करायचे आहेत. ॲड 3चा फॉर्म्युला काय आहे, ॲट 10 लेस 7. ॲड 3चा फॉर्म्युला काय आहे, ॲट 10 लेस 7. 5 6 आणि 7. आता आपले आन्सर किती आले, 10 10 आणि हा 0, इथं काहीच नाही म्हणजे 0. हे 20, 1 आणि 1 2 आणि हा 0 20. ओके, आपण राईट डाऊन करून घेतलं आणि अबॅकस क्लिअर करायला घेऊ. ओके, तर मग फ्रेंड्स आता बघा, आपण आज ॲड 3 आणि ॲड 2चा फॉर्म्युला यूज करून अबॅकस किटवर ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कसं सॉल्व करायचं ते आज शिकून घेतलात. ओके, आणि जे स्टुडंट नवीन असतील त्यांनी याच्या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत विथ फॉर्म्युल्याचे ॲड 9चा ॲड 8चा ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला काय होईल, हे फॉर्म्युले समजून जातील. ओके, आणि जे अगोदरचे फॉर्म्युले झालेत ते प्लस लर्न करा. ते लर्न केले तरच तुम्हाला नेक्स्ट ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन समजून जाईल आणि तुम्हाला सॉल्व करायला इझी आणि सोपं जाईल. ओके, आणि जे न्यू स्टुडंट असतील आमच्या चॅनलला बघत असतील त्यांनी आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जो नेक्स्ट व्हिडिओ मी टाकला जाईल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल. ओके, थँक यू.